आणि वेल काढताना काय झालं, असा आतमध्ये हात घातला आणि कचकन काहीतरी चावलं. बघतोय तर रक्त आलं. रडू नको, हाताने कपडे धुवायचे. जमलं नाही तर 2 चापटा मारून घ्यायचा. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेलं जवळजवळ 6-6:30 झालेलं आहे. त्यांना आपल्याला भेटायला ही सगळे मंडळी कुरडवाडून आले होते. काय नाव तुझं बाळा? श्रद्धा भोसले. बरं बरं, तुझं चॅनेलचं नाव सांग. श्रद्धा भोसले व्लॉगर्स. हां, ब्लॉग. तर ह्या बाळाचा चॅनेल आहे, हे चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा. हिनं नवीन सुरुवात केलेली आहे आणि तुला चांगलं यश यावं अशीच माझी दत्त महाराजांची चरणी प्रार्थना आहे. तुम्ही काय करता? मी ड्रायव्हिंग करतो, माझं स्वतःचं आयशर आहे, हां हां, त्याच्यावर ड्रायव्हिंग करतो सिमेंटच्या गाडीवर. बरं बरं बरं, चालेल. तर ह्यांना ते आपल्या यूट्यूबच्या माहितीसाठी आलते आपल्याकडे. ह्यांना जी पाहिजे तशी ती माहिती आपण दिली सगळी व्यवस्थित. आणि चॅनलला भेट द्या ह्यांच्या. धन्यवाद. शिंगीला बांधलं इथं. त्याला सांगितलं का गायना बघायला? बघतो म्हणलाय का? मंडळी उशीर झाला आहे बघा आपल्याला. ते आल्यामुळं आपल्याला इथं टाईम गेला, नंतर आपली गाडी भरत आली असते त्यांना. आणि नेमके ते आले असू द्या, त्यांना पण माहिती पाहिजे होती तर त्यांना माहिती दिली. त्यांचं चॅनेल अजून मॉनिटाईज झालेलं नाही. मॉनिटाईज व्हायसाठी जे नियम अटी असतात ते काय सगळे त्यांचे पूर्ण झालेले नाही. ते त्याच्यामुळं त्यांना तेच सांगितलं, अजून तुमचं चॅनेल मॉनिटाईज होण्याच्या स्थितीत नाही, अजून तुम्हाला बरंच व्ह्यूज कमी येतं. तर मला तर ह्या रानाकडे बघून इतकं करमायला लागले, भारी वाटायला लागले. कारण सगळी अडचण हे ते निघून लेवल झाली आहे ना मस्तपैकी. आता जसं आपलं पीक आल्याशिवाय ह्याच्यात बरं दिसणार नाही. मला वाटतं पौर्णिमा जवळ आली काय की आता. चंद्र गोल दिसायला लागला. अजून 2-3 दिवसांनी पौर्णिमा असणार आहे. हां, एकादश झाल्यावर किती दिवसांनी असते? एकादशी 11व्या दिवशी, 12, 13, 14 किंवा 15व्या दिवशी पौर्णिमा अमावस्या. हां, तर इथं चालू आहे तयारी आता शिदीची. बॅगा फिगा भरायची, 1-2 दिवसात जायला जाते. रडू नको, नीट राहा, रडू नको. हाताने कपडे धुवायचे. जमलं नाही तर 2 चापटा मारून घ्यायचा. ही पांढरी पॅन्ट नाही लागला पण धुवायला तर मग का तुला? कपडे धुवायचे व्यवस्थित, टापटीपणा ठेवायचा, इस्त्री करायची. इस्त्री कुठं करता? नाहीतर तिथे इस्त्रीला टाक, हात कुठं असेल तिथं इस्त्री. घेतली नाही तर हा, मग बरं केलं. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत आणि मी जरा चालू आहे ढवळसला. कारण 1-2-4 पार्सल आहेत, तेवढे देऊन येतो. एक जणापाशी देतो, ते जाणार आहे वाडीला. सकाळ सकाळ मधमाशांना आपण पाक ठेवला होता. तर बघा अजूनसुद्धा माशा अशा वर बघते ते, इथं वरच ठेवला होता मी. आता पाऊस पडला, फुलं आली पिकांनाही, तर मग ह्यांची वाढ होईल चांगली. आता यांचं झाकण तेवढं लावून टाकू. पण आता मला तर भ्या वाटते, कारण झाकण हे तर सगळ्या माशा जायच्या. चालू आहे आपली भाजी. कशाची भाजी? काय करणार? काहीच नाही टाकलं सध्या तरी, फोडणी दिली फक्त. मग काय सोयाबीन टाकते काय का काजू? नाही, मग डाळ टाकते. डाळ कुठ करून ठेवलेलं आहे. डाळीची भाजी करते. बरं, तर गायींना आपण काहीतरी टाकू. भुईमुगाचा वेल आहे तर ती संपवून टाकायचे, तीच टाकून घडीभराने पाणी पाजू. पाऊस रात्री मात्र 1 नंबर झाला बरं का. मस्त पाऊस झाला. खूप वारा अचानक सुटलं होतं. पाऊस आला, गार झालं रान सगळं. आता पेरण्या कदाचित अजून एखादा पाऊस पडून देतील आणि चालू करतील. आता सुद्धा पेरण्यासाठी ओल चांगली झालेली आहे. काय होतं काय माहिती, बघू. आपण बी यंदा पेरणी आघाडीवर करायची, लवकर करायची पेरणी, पिकं चांगली येते. म्हणजे टाकलं वेल ह्यांना खायला. तिकडं आपल्या मोठ्या गाईला बी टाकलं.
आणि वेल काढताना काय झालं, असा आतमध्ये हात घातला आणि कचकन काहीतरी चावलं. बघतोय तर रक्त आलं. मी इतका घाबरलो, म्हणलं ह्याला काय चावलं कोणास ठाऊक आता. आणि जे आगाग बी उठायला लागले ना लगेच, म्हणलं ह्याला काहीतरी चावलं का काय. मी घाबरलो न खरंच घाबरलो मी. मग मी काय केलं, नीट याला बाजूला सारून जरा बघितलं तर तिथं काय होतं, तसली ही बाबळ असली असती ती तुटून पडलेली होती आणि वाळून गेलं तर काटून कडक झालेलं काटं होतं याला कसं काटायचं बघा. आणि ते काटा बुडला. मग मला जरा बरं वाटलं, म्हणलं ही बाबळीचा काटा आहे. तर काहीतरी अजून वेगळंच काहीतरी. दुष्काळ 13वा महिना. चिंगे असं कशात हात घालून काय काढायचं म्हणलं तर लईच भ्या वाटतं. जिळा आणत असतो बरं का, आणि अशा टायमाला राहून जातं. पण माणसाने कधी अशी कामं करताना नीट काळजीनंच केली पाहिजे ती, कारण कधी कुठली वेळ येईल काय सांगू शकत नाही. तर मंडळी, ही जांभळं आपण किती वर्षापूर्वी लावली की ही 7-8 वर्ष झाली. जास्त झाली असतेली. त्या टायमाला लावलेली जांभळं, आत्ताशी जांभळं लागली ती हिला. आणि जांभळे चवीला लय भारी आहे ती. ह्या वर्षी उगं थोडी लागलेत, कुठेतरी दिसतंय. एखादा डझन असेल आहे ना, 1-2 डझन जांभळं लागले फक्त. पण खाऊन बघितले, पण मस्त चव आहे जांभळाची. आणि अजून लागली पाडायला. पिकले पण निघा नाही इथलं. ती अजून टाइम झाला नाही त्याचा ग. पडलं का? कुठं पडलं पण? बघ लक्ष दे. पडलं की सापडल. मी एक खाल्लं, तिने एक खाल्लं, आणि आता हे 3रं जांभूळ आहे. पण पडलं कुठं? थांब जरा. तर हे बघा, हे जांभळ आपल्याला सापडलं. मस्त आहे. हो धर. खावा. नाही मी खाल्लंय. मी पण खाल्ले. खा. अजून एक पाडते वरी आहे. अगं खा. धर. पाडते मी. ती पडतंय का नाही, भेटतंय का नाही तुला. मला असं वाटायला लागले आता, हां फळं लागायला लागले ती. मी जाड झाली या. पहिली वाळली होती तीच बरं होतं. नाही, झाड कोण म्हणेल का तुला. वर चढा येत होतं करा का ना, आता फांदे पाडायचे भीती वाटते. नाही एवढं वजन नाही तुझं. झाड म्हणजे लय असते त्या, तुला माहित आहे की आता. बघा इकडे बघा, जांभळं मस्त आहे ती का. बघा अशी लागली ती जांभळ. चवीला लय भारी लागते. मस्त आहे जांभळ. राहू दे, परत अजून पिकले नाही ती. उद्या पिकते ते. उद्या परवा पिकणार. हो धर. हां द्या. तर मंडळी, दुपारी एक मोठी झोप घेतली. एवढं झोपत नाही मी कधी, पण आज झोप लागली मला. गायींना थोडंसं जागा बदलावं म्हणलं. समोर ती मकवाना वाळलेलं त्याच्यावर बांधावं. त्या दिवशी याला आणलेलं सगळं संपून गेलं होता. की कागद असाच गंजीवर झाकायचं चांगला. एवढं खाऊन द्यावं असं वाटतंय मला. चिंगी खाती याल तरी. आणि काल जसा पाऊस आला तसा आज सुद्धा पाऊस यायची दाट शक्यता आहे. ही असा आभाळ आहे, तळ धरून आभाळ आहे. रात्रीच्याला इजा लावायला चालू होते ते, आणि पाऊस पडतो. गाय लागल्या खायला मकवान. मनी आणि नामा दिसत नाही लवकर ह्याच्यातनं, त्याचा रंग असा आहे. ती आली पाट्या घेऊन. अगं डोक्याला बांधाय आणलं का काय, मला लांबची वाहतूक आहे आज. बर. ती खालच्या बाजूची जी दगड राहिली ते टाकायचे. ते आपल्याला झाला तर पेरणी चालू होईल. पावसाला सुरुवात झाली, एक काम करावं लागणार. पेरणी ही लय महत्वाची आहे का ग. चला की. चला. काही पेरण्या महत्वाच्या असतील, टायमिंगला लय पेरावं लागतं सगळ्या गोष्टी. आपली तूर, रोहिणी नक्षत्रात जर तूर पेरली तर उत्पन्न बऱ्यापैकी. रोहिणी नक्षत्रात पाऊस कधी पडत नाही. मृग नक्षत्रात तरी पेरावीच लागते. आता ही नक्षत्र कुठलं आहे. आता चालू आहे ती रोहिणी आहे ना. झालं की आता अजून एक पाऊस पडला की लोक टिपणे उचलतेली. 15 दिवसाचं नक्षत्र असते. 25 तारखेला चालू झालं बघायचं आता. हा झालं, संपलंच म्हणायचं आता, आहे का नाही. चोपणाच्या रानात पाणी कसं साठतं दाखवतो तुम्हाला. सगळीकडलं बा. इथं जरा बळी आहे, ही नाही बरं का. तिथं बळी आहे तर तिथं नाही, पण नका इकडं खाली लय बिरबीट होतंय. इकडं पेराय बी पण आपलं त्याच्याकडनं लक्ष देता. थोडा झडाका झालाय. रानाला एवढ्या मोठ्या बळी पडल्याला तशा पाहिजे. पाणी बघा, पाणी असं साठतं बघा.
हो असं पाणी साठतं. वापसाच होत नाही ते पेरायला. हे एवढं चोपा नाही असं, हे तिरका असं सरळ इकडून इकडं असं, आणि इकडं रान जरा बरं आहे. आलाय ना मग. आता त्यांना काय करू, दोघं बी आले ते मनी. हे अगं नामात होता मग जागात ओरडत होता ते, ना मग असलं मटण ओरडते. काय माहिती बाबा. तिथनं परत नामात आला बाहेर. नामा नसेल दुसरं असेल काहीतरी. लय मला तर वाघासारखा आवाज येतो. हे राहणार बळी अजून नाही हो का? बुजलेलं. ही बळी बघा असल्या मोठ्या मोठ्या अजून. बळी आहे ते अजून. येळा आणा बैल होता का? निघतंय का बघ, ती राहू दे. निघलं मोठा आहे पण ते. चालू आहे असं काम, आणि ह्याचं म्याव 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 मागं चालूच आहे. कशाला मागं येतं पण असतं. आबाळ आले बघा इकडं, कसला ढगाळ. चला पाटी रिकामी पडली, पाटी भरून देते. मग बरं पाऊस येणार बरं का. येणार की पाऊस येणार. आणि लय उकाडा आहे, हां लय उकाडा आहे, लय उकाडा, इतकं उकडतंय की नाव काढ नका. भयान उकाडा आहे भयान. मोठी मोठी दगड उचला लागते आधी. ती काय पाटीत बसत नाही ती मोठी ती. नामा इकडं अशी दगड टाकतो बघा पाठवणावर. घरी बी बरीच नेली ती बारकी बारकी दगड. दारासमोर निघून चिकोली होणार नाही. चिखल होणार नाही. आता आपलं काळं रान चोपणाचं, त्यामुळे चिखल लय दारात होत आता. कंटाळा आला घरी नेऊन, दगड नको वाटायला लागला आता. घरी बी उचलावं लागते ती, पुन्हा नीट पसरावं लागते ती. त्यामुळे आता उचलली डायरेक्ट बाहेरच बांधावर टाकतो. शेवटच्या टप्प्यात आहे काम आपलं, त्यामुळे कंटाळा आला काम. हा ऊन बी उकाडा बी मरणाचा. मनी कुठे गेली हो? म्हणे आता होती की मने मनी दिसत नाही म्हणून ह्याचं म्याव म्याव चालू झाली. असं असं मस्त दिसतंय आता. घरापर्यंत रान कसं दिसतंय, एक लेवल एक लेवल दिसायला लागली. भारी वाटायला लागलं इकडे. आणि इथं थोडासा खोलगा राहिलाय, त्यात सगळ्या रानाचं पाणी येऊन इथं साठणार. साठलंयच की, दिसतंय की. चला चला वर चला काय. हां तर मंडळी जरा थोडंसं दिवस मावळून गेलाय, आता अंधार पडायला लागलाय. चला म्हणलं आता बस. नामा म्हणे, नामा आला म्हणे, चल बाय म्हणी लागली तिकडं नादी. चला ढोन गेला का ग? आबाळ आले तिकडून काळं काळं. ही पूर्ण तळ धरून आहे आबाळ, आणि इजा बी लावते ते. आता रात्री काय माहिती काय होते.